नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण द फॉल ऑफ ट्रॉय याचं वर्कशॉप पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अँटोनिम्स आणि करेक्ट द सेंटेन्सेस ही दोन टॉपिक पाहिली होती. मग आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. मग आता मागच्या पाठामध्ये आपण तो अँटोनिम्स पाहत असताना आपण त्यामध्ये काय केलं की विरुद्धार्थी शब्द त्याला तर आपण दिलेच आणि आपण कशा प्रकारे लिहू शकतात किंवा आपल्या पेपर्समध्ये कशा प्रकारे येऊ शकतात याचा अभ्यास आपण पाहिलेला आहे. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेसमध्ये युझिंग फॅक्ट्स फ्रॉम द पॅसेज म्हणजे त्या टॉपिकमधनं त्या पहिल्या पार्टमधनं ते फॅक्ट्स कसे आहेत त्यांना करेक्ट करून आपण लिहिलेले आहेत. उदाहरणार्थ आपण पाहिलं की ट्रॉय ट्रेडेड इन कॅटल अँड ग्रास विथ द सिटीज. पण इथे कॅटल आणि ग्रास यांचं ट्रेडेड होत नव्हतं. तर आपण पाहिलेलं होतं की आपण जर पाहिलं तर ग्रेन याचं ट्रेडेड त्या ठिकाणी व्हायचं आणि गुड्स जो माल असेल त्याचं ट्रेडेड या ठिकाणी व्हायचं. आता आपला पुढचा प्रश्न आहे स्टेट द काउंटर ॲक्शन फॉर द फॉलोइंग ॲक्शन. आता पुढची समजा ॲक्शन आहे त्याला आपण काउंटर ॲक्शन द्यायची आहे. क्रिया प्रतिक्रिया किंवा कृती प्रतिकृती याप्रमाणे याचा अर्थ असतो. मग तुम्ही म्हणाल सर हे पेपरात आपल्याला येतात का? बहुतेक वेळा येत नाही, पण आपण समजा एखाद्या वेळेस यायचं म्हटलं किंवा तो या प्रश्नाचा आपण अंतर्भूत त्याला घ्यायचं म्हटलं तर कधी कधी हे प्रश्नसुद्धा असे येऊ शकतात. 2 वाक्य येतात आणि त्यापैकी आपल्याला 2चे 2 सोडवावे लागतात आणि त्याचं डिव्हायडेशन अर्धा अर्धा मार्क्ससाठी असू शकतं. स्टेट द काउंटर ॲक्शन फॉर द फॉलोइंग ॲक्शन. मग आता पहिली ॲक्शन दिलेली आहे त्यांनी की हेलन इलोप विथ पॅरिस. ही ॲक्शन आहे. ॲक्शन आहे म्हणजे मग काय, तर मग त्याची काउंटर ॲक्शन काय झाली? मग त्याची काउंटर ॲक्शन अशी आहे द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय. म्हणजे हेलन पॅरिस बरोबर पळून आली किंवा तिला पळवून आणण्यात आलं. मग त्याच्यानंतर ग्रीकची ॲक्शन काय होती, काउंटर ॲक्शन काय होती, तर द ग्रीक वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय म्हणजे त्या ट्रॉयच्या सिटीचा किंवा त्या ट्रॉय शहराचा त्यांना बदला घ्यायचा होता. आपण बी पाहू शकतो. द ग्रीक्स सेल टू ट्राय अँड अटॅक इट. आता त्यांनी म्हटलेलं आहे की द ग्रीक सेल टू ट्राय अँड अटॅक इट. ही झाली त्यांची ॲक्शन ग्रीकची. मग पुढे काउंटर ॲक्शन काय आहे? ट्रोजन फॉट हार्ड अँड ड नॉट टू कम्पीट. म्हणजे ट्रोजन हे लढले आणि त्यांनी माघार काही घेतले नाही. समटाईम ग्रीक्स डिफिटेड, समटाईम ट्रॉय डिफिटेड. ही झाली काउंटर ॲक्शन. हेक्टर वॉज किल्ड बाय ॲचिलस. आता हेक्टर हा ॲचिलस कडनं मारला गेला. बट ॲचिलस हिमसेल्फ वॉज किल्ड बाय अ पॉयझन्स ॲरो दॅट एंटर्ड इन हिज हिल्स. म्हणजे आता ॲचिलसच्या बाणाने मारला गेला. तो म्हणजे त्याच्या हिलमध्ये गेला आणि तो पॉयझन होता, तो विषारी होता. ही त्याची काउंटर ॲक्शन. पुढे डी द सीज कंटिन्यूड फॉर 10 लॉंग इयर्स. आता जो वेढा होता हा एकदम लॉंग 10 वर्षापर्यंत पडून होता तो वेढा. मग तो समजा ग्रीकांनी दिलेला वेढा होता, हा 10 वर्षाचाच पडून राहिला. पुढे मग ट्रोजन वेअर टायर्ड ऑफ बिंग शट अप देअर सिटीज डोअर ऑर सिटीज. एकदम ते बोर्डम झाले ट्रोजन. त्यांचं शहर जे आहे ते बंदिस्त आहे, एक बंदिस्त प्रमाणे झालं आणि ते बोर्ड झालेली होती. पण त्याच्या उलट इन द अदर हँड ग्रीक अल्सो इगर टू गो बॅक देअर होम. म्हणजे ते ग्रीक लोक सुद्धा त्यांच्या घरी जाण्यासाठी आतुर होते. अशा 2 इथे काउंटर ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. ई द फायटिंग वेंट ऑन डेली. मग रोज आता फायटिंग सुरू आहे. मग त्याचं काय आहे, मग ग्रीक फॉट अँड ट्रोजन अल्सो फॉट अँड बोथ आर बोर्ड फ्रॉम किंवा टायर्ड फ्रॉम फायटिंग. दोघंही लढत आहे एकमेकांच्या विरुद्ध. बट दे बोथ आर टायर्ड अँड दे अल्सो टू कम्पीट. त्यांना सुद्धा काय करायचं आहे की ते हरलेले आहे किंवा त्यांना थकलेले आहे. अशा काउंटर ॲक्शन्स आपल्याला इथे लिहायच्या आहेत. पुढे आपण जर पाहिलं तर खाली दिलेलं आहे फ्रॉम आयदर ऑफ अवर 2 इंडियन इपिक्स. आता समजा आपले जे 2 इंडियन इपिक्स असतील त्याच्यापैकी फाउंड आउट विच बॅटल वॉर लास्टेड द लॉंगेस्ट.
राईट डाऊन अबाउट इट कॉज अँड द एनिमीज आर्मी, इट्स हिरोज, इट ड्युरेशन अँड द फायनल आउटकम. बघा, आपल्याला एक इपिक इथे मांडायचा आहे. समजा महाभारत असेल, मग तो महाभारत आपण जर घेतलं तर मग त्याचं कॉज काय आहे, तर आपण पाहू शकतो की देअर इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन, देअर इज अ बॅटल बिटवीन कौरवाज अँड पांडवाज. म्हणजे कौरव आणि पांडव यांच्यामध्ये झालेलं ते बॅटल आहे. पण कॉज काय आहे, कारण काय, कशामुळे झालं, तर कौरवाज टूक पोझिशन ऑफ द किंगडम ऑफ हस्तिनापूर फोर्सिबली. म्हणजे त्या हस्तिनापूरचा ताबा हा कौरवांना पाहिजे होता आणि ते फोर्सिबली ते घेण्यासाठी इच्छुक आहेत. बरोबर आहे. मग याप्रमाणे किंवा मग आपलं थोडं स्पिरिच्युअल भाषेत म्हणायचं म्हटलं तर कौरवाज पाथ वॉज अधर्म अँड पांडवाज पाथ वॉज धर्म. म्हणजे अधर्म आणि धर्म याची ती लढाई. पण आपण कारण सांगितलेलं आहे की कौरवाज टूक पोझिशन ऑफ द किंगडम ऑफ हस्तिनापूर बाय फोर्सिबली. म्हणजे ते फोर्सिबली ते ताबा घेण्याचा त्यांचा विचार होता हस्तिनापूरवरती. पुढे द एनिमीज आर्मी किंवा एनिमी आर्मीज. मग कोणकोणचे आहे त्याच्यामध्ये, दोन आता समजा आर्मीज कोणत्या आहे, तर मग कौरवाज, मग त्यांच्या वर्सेस तुमचं पांडवाज. बरोबर. याप्रमाणे हिरोज, मग आता कौरवाचे जर हिरो म्हटले तुम्ही, दुर्योधन असेल, त्याचबरोबर तुमचं कर्ण असेल, असे भरपूर हिरोज त्या ठिकाणी आहे. मग पांडवाज युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. बरोबर. हिरोज झाली त्या आर्मीची किंवा आपण त्या युद्धाची. ड्युरेशन 18 डेज, 18 दिवस चाललेलं युद्ध आहे. मग फायनल आउटकम्स काय आहे त्याच्यामध्ये, तर फायनल आउटकम्स असं आहे, द वॉर एंडेड इन व्हिक्टरी टू पांडवाज. वार संपलं, युद्ध संपलं आणि ती व्हिक्टरी कोणासाठी, तर त्यामध्ये आपण पाहू शकतो तर व्हिक्टरी पांडवांना मिळालेली आहे. मग एखादी इपिक आपण याचा सराव करण्यासाठी की आपल्याला त्यातलं ॲप्रिसिएशन किती प्रकारे कळतं, यामुळे ही ॲक्टिव्हिटी सुद्धा महत्त्वाची आहे. मग आता आपण जर पाहिलं तर लँग्वेज स्टडी दिलेला आहे. मग अंडरलाईन द सब्जेक्ट दिलेला आहे. इन द फॉलोइंग सेंटेन्सेस, पॅरिस हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. The Greek waited to take revenge on Troy. The Greek army sailed to Troy and the Trojan to fought hard. The fighting went on. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ही पाचही वाक्य वाचली. त्याच्यामध्ये पहा, here we see that the ing form of a verb fight is used as a subject. Fighting went on. आता आपण जर पाहिलं तर वी सी आपण पाहू शकतो. वी सी आपण म्हणजे पाहतो. फॉर्म ऑफ वर्ब फाईट. फाईट एक क्रियापदाचं रूप आहे, पण इथे ते क्रियापद म्हणून न वापरता कर्ता म्हणून वापरलं गेलेलं आहे, पण त्याला आयएनजी हा प्लेस झालेला आहे. इट डज इट वर्क ऑफ अ नाऊन. आणि त्याचं काम काय आहे, नाम म्हणून त्याचं काम इथे आलेलं आहे. वेन द आयएनजी फॉर्म ऑफ अ वर्ब used a noun, it is known as a gerund or verbal noun. आणि एखाद्या वेळेस समजा आयएनजी फॉर्म आहे आणि तो क्रियापद म्हणून तो आलेला जरी असला, आयएनजी फॉर्म ऑफ अ वर्ब इज युज्ड ॲज अ नाऊन, आणि तो आयएनजी फॉर्म आलेला आपण नाऊन म्हणून वापरतो, त्यावेळेस इट इज नोन ॲज जिरंड ऑर व्हर्बल नाऊन. त्याला आपण जिरंड म्हणजे कृदंत किंवा व्हर्बल नाऊन असं म्हणतो. ई वाक्य जर आपण पाहिलं, द फायटिंग वेंट ऑन, तर FIGHT हे झालं तुमचं क्रियापद, पण त्याला आयएनजी दिलेला आहे आणि फायटिंग शब्द हा या ठिकाणी जिरंड म्हणजे कृदंत म्हणजे नाऊन म्हणून आलेला आहे. आपण त्याला जिरंड किंवा व्हर्बल नाऊन सुद्धा असं म्हणतो. रीड द फॉलोइंग एक्झाम्पल ऑफ द जिरंड्स. गार्डनिंग इज अन आर्ट. बागकाम, गार्डनिंग आयएनजी आलेला आहे. कुकिंग इज अ सायन्स. कुकिंगला कुक म्हटलं की क्रियापद आयएनजी आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. पुढे आय एन्जॉय रीडिंग पोयम्स. आय एन्जॉय रीडिंग पोयम्स म्हणजे की वाचन शब्द आलेला आहे. रीड म्हटलं तर आपण क्रियापद येतं, आयएनजी आलेला आहे, पण या ठिकाणी आपण त्याचा उपयोग जिरंड म्हणून केलेला आहे. आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. वाचन आणि
त्याचबरोबर लिखाण या ठिकाणी हे शब्द दिलेले आहे आणि कृदंत किंवा व्हर्बल नाउन म्हणून आलेले आहे. रीराईट द अबो सेंटेन्सेस युझिंग अदर ॲप्रोप्रिएट जिरंड इन प्लेस ऑफ द वन्स गिवन हिअर. आता आपल्याला याचा पण सराव करायचा आहे की जेणेकरून आपल्याला असे प्रश्न आले तर सोडवता आले पाहिजे. आपण पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.